बोलते भाई लोक जय शिवराय. रात्री आपण इथंच गाडी ठेवली होती. पवार आला होता. पवार म्हणे आंबे भरायला जायचं म्हणे. मला ठीक आहे म्हणलं. कॅरेट घेऊन भरून ठेवलेच होते मीनं. मग आंबे भरायला जायला वेळ होता. मग इकडं मी आलो बुधवार बाजारमध्ये थोडंसं. मग इकडं दिनेश भाऊनं माल आणला होता. गॅरेजचा माल आणते अमरावती म्हणून. कोणतंही सामान आणलं असलं ते याच्या गॅरेजमध्ये सांगत जात. श्रीकृष्णा ट्रान्सपोर्ट म्हणून आहे. अमरावतीहून माल आणते धामणगावमध्ये सप्लाय करते. मग त्यानंतर संध्याकाळ झाली बा. मग संध्याकाळ झाली तर आम्हाला जात होतं कांदे आणाले अमरावतीला. मग अण्णाचा फोन आला. अण्णाला घेतलं गेलो डिझेल टाकायला. डिझेल टाकून घेतलं 1500 रुपयाचं. तिथून सनसन बिलकुल बागायदा आद्याच्या गावाला क्रॉस केलं आणि डायरेक्ट कुठं गेलो अमरावती शहरमध्ये. अमरावती शहरमध्ये पोचला तुमचा भाऊ. पोचल्यानंतर पहिले पवार का म्हणते चहा पी म्हणते. वाटलं चहा प्या आणि डायरेक्ट पहिले मंडीमध्ये चाल तिथून कांदा भरून म्हटलं. हे पाहून घ्या ह्या जो स्टॉक आहे ह्या आपल्यासाठी ठेवला होता. 50 कट्टे होते. म्हटलं ठीक आहे म्हटलं भरून टाकू म्हटलं. त्यानंतर माझी गाडी भरणं चालू केली बा. गाडी भरली. 3 टन माल भरला होता. अण्णा मला हुशार आहे. माल बम भरून देते बाबा माझ्या गाडीतनी. त्यानंतर गेटवर 5 गीत दिली. तिथून निघालो सनसन. अमरावतीच्या बाहेर थोड्या दूर गेलो तर मग आवेशभाई भेटला. आवेशभाईसोबत 2-4 शब्द बोललो. मग हे होय आवेशभाईची गाडी. त्यानंतर ते अमरावतीत चालले होते माल आणाले. मग त्याच्यासोबत बोललो 2-4 शब्द. तिथून निघालो मग घराच्या रस्त्यानं. चला मग आजचा ब्लॉग इथंच संपवतो. बाकीचं उद्या बोलू. ऋषा बोलते लोगों के दिल के दरवाजे खोलते. बाय बाय.